गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतंच सोलापूर येथे बोलताना पंढरपूरला जोडणारे रस्ते, पूल यासाठी मिळालेल्या निधीची माहिती देतानाच पंढरपुरातील बहुचर्चित कॉरिडॉरच्या भूसंपादनाची कार्यवाही पुढील 3 महिन्यात सुरू केली जाईल अशी माहिती दिली होती। एकीकडे पंढरपुरात कॉरिडॉर बाधित हे राज्याच्या अर्थसंकल्पात कॉरिडॉरसाठी मोठी तरतूद होणार असल्याची होत असलेली चर्चा खोटी ठरल्यानं आता कॉरिडॉरचा विषय मागं पडला असं समाधान व्यक्त करीत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुन्हा या विषयाबाबत माहिती दिल्यानं कॉरिडॉर बाधितांमध्ये धाकधूक वाढली होती। आता आज आमदार आवताडे याने याच्याकडे लक्ष वेधलं असता पहा काय म्हणाले आमदार आवताडे। आराखड्यामध्ये पहिली जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो प्रस्ताव होता हा पालकमंत्र्यांच्याकडे दिलेला आहे। त्या बैठकीला मी होतो। आता पालकमंत्र्यांच्या बैठकीतून तो हाय पॉवर कमिटीला जाईल। हाय पॉवर कमिटीची मीटिंग कधी बसते? 3-3, 4-4 महिने त्या बैठका होत नाहीत। त्या हाय पॉवर कमिटीची बैठक होईल, तिथून तो कॅबिनेटला जाईल आणि कॅबिनेटला झाल्यानंतर परत तो खाली येऊन त्या ठिकाणी आर्किटेक्टचं टेंडर निघेल की त्यामध्ये डिझाईन कशा पद्धतीने असावं, काय करावं, कशा पद्धतीने किती ऍक्च्युअली पैसे लागणार आहे हे त्याचं सगळं डिझाईन होईल आणि डिझाईन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचे टेंडर निघतील, मग काम चालू होईल। त्याला अवधी अजून भरपूर लागणार आहे। आषाढीच्या आत जरी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा सगळ्यांचे या ठिकाणी या योजनेवरती 100% लक्ष आहे की कोणावरती अन्याय न होता ही योजना होणार आहे। शक्यतो आता ही फास्ट स्पीड मध्ये जरी झालं तर याला टाइम म्हणजे माझ्या वैयक्तिक मते वर्षभर तरी टाइम याला लागेल। त्यासाठी बरं का लँड ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर चालू करू शकतात की सुरुवातीला आता लँड जेवढे ज्या ठिकाणी ज्या लोकांची संमती आहे त्या लोकांची संमती घेऊन त्या ठिकाणी ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर त्याच्या अगोदर शासन चालू करू शकतो। परंतु त्या ठिकाणी त्याला लागणारा जो पैसा, त्याला लागणारी जी तरतूद आहे ती तरतूद कालच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं त्या ठिकाणी याला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी पैसे देऊ शकते। माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त लोकांची याच्यामध्ये संमती आहे, त्यामुळं ज्याची संमती आहे त्यांचं त्या ठिकाणी अधिग्रहण केलं जाईल। काय त्यांनी विरोध केला, जर समजा खरंच विरोध म्हणजे ज्या पद्धतीने अन्याय होत असेल जर विरोध केला तर आम्हीच तो रोखू, परंतु राजकीय म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी विरोध करायला लागला तर राजकीय पद्धतीने उत्तर दिलं जाईल। नागरिकांनी 2700 हत्या नोंदवल्या, मोठा मोर्चा निघाला होता त्याचा कुठेतरी विचार होताना दिसत नाही। पण नागरिकांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून कोण काम करणार दिसत नाही। लोकप्रतिनिधी असतील एकदा हे आल्यानंतर हा प्रस्ताव आल्यानंतर की तिथं किती अधिग्रहण करायचं आहे, किती करायचं आहे, त्यानंतरची मग चर्चा ही या सगळ्या गोष्टी होती।